आणि नांदेडमध्ये देखील मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सतीश मोहिते पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया सतीशकडे। सतीश, नांदेडमध्ये आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? नांदेड लोकसभेच्या मतदानासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून नांदेडचा मतदार सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करताना दिसतोय। नांदेड लोकसभेसाठी एकूण 2062 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत। या मतदान केंद्रावर नांदेड लोकसभेसाठीच्या 6 विधानसभा क्षेत्रातील एकूण 18,51,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी होताना दिसून येत आहे। एकूण 10,600 कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत। 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी चोख असा कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत राबवावी, मतदान करणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, उन्हापासून बचाव व्हावा यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। प्रतीक्षालय असतील किंवा ज्या महिला येणार आहेत, आपल्या बाळांसह येणार आहेत, त्यांच्यासाठी पाळणागृह असेल, अशा विविध सोयी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। ठीक, धन्यवाद सतीश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकंदरीतच आज राज्यामध्ये 8 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे।